कुसुम अगं काय येडबडा करून राहिली? अरे तुला भक्तीने सांगितलं नाही का? हे बघ हे सगळं मी काय मायासाठी करत नाहीये. यात तुमचं मी कल्याण आहे. लांब लांब लांब. आणि भक्ती जरी घरातून गेली ना तरी मी तुम्हाला अजिबात अंतर देणार नाही. मावा बोलणं मोठं हो त्या सट्ट लोट. अजून काही मागण्या असतील तर बसून बोलूया ना. पण मा विरोध करायचा म्हणून जीव द्यायचा कसा काय पर्याय असू शकतो? वेळेवर पैसे दिले नाही म्हणून स्वतःच्या पोरीच्या वयाच्या मुलीशी लग्न करायचा पर्याय असू शकतो ना. हे लग्न होऊ नये म्हणून स्वतःला संपवण्याचा पण पर्याय असू शकतो. हे कुसुम चुकीचा विचार करते तू. हे बघ माझ्या वयाचा विचार करण्यापेक्षा तुमची भविष्यात होणारी सोय बघा ना. आणि लग्न म्हणजे दोन आत्म्याचं मिलन असतं. मी जरा मोठा असलो तरी माझ्यात अजून आत्मा शिल्लक आहे. मावं बोलणं मोठं हो द्या साठे लोट. हे बघ महाभक्तीवर प्रेम आहे. हे बघ तू भक्तीला विचार. हे भक्ती तुला करायचं ना माझ्याशी लग्न? मला करायचंय. बघितलं आई नाही. तो किचन मध्ये नाहीये. आतल्या खोल्यांमध्येही नाहीये. सासूबाईंच्या खोलीत पण नाहीये होतो. बाल्कनीत शोधलं पण नाहीये तो. गेस्ट हाऊस मध्ये पण नाहीये. मालक तो घराबाहेर नाही आणि आउट हाऊस मध्ये पण नाहीये. दादा सगळीकडे शोधलं पण सारंग कुठेच सापडत नाहीये. पप्प्याच्या घरी पण गेलो होतो तिथं पण नाहीये तो. आणि तो पप्पे पण गायब. कुठे गेलाय तो? ज्याच्यामुळे माझी इज्जत माझी अब्रू पणाला लागले तो घरामध्ये नाहीये. कुठे गेला तो? तो कवाचा घराबाहेर पडलाय. आपलं भलं कशात आहे हे त्याला चांगलं समजलंय. आणि म्हणूनच या घराचा उंबरा त्यानं ओलांडलाय. रावसाहेब सारंग तुझ्या सुनेला त्याच्या बायकोला नव मुक्ताला परत आणायला गेलाय. बडबडतेस तू? अरे वय खरं तेच सांगते. सारंग आपल्या पंखात पिरमाचं बळ घेऊन कवाच उडालाय. तू तुझ्या घरून पळून आलाय हे तुझ्या घरच्यांना कळलं तर काय होईल? अरे बाबा कशी बशी हिम्मत करून हा निर्णय घेतलाय आणि मगच घराच्या बाहेर पडलं. आता जे काय व्हायचंय ना ते होऊन जाऊ दे. हे पण प्लीज आता काय होईल कसं होईल असे प्रश्न प्लीज विचारू नकोस मला. मग काय विचारू? काही विचार. सनी लिओनीचा पहिला पिक्चर कोणता? तुलसी तेरे अंगण की. जुराला किती पाय असतात? भरपूर. मोबाईलचा शोध कोणी लावला? प्रतापराव निंबाळकर. त्यांनी तर आर्याचा शोध लावला. हे बघ आयो हे कशाला फोन करू राहिले आता? कट कर कट कर कट कर. नाही आता पळायचं नाही.
हा. हॅलो अंकल. आता कुठे आहेस तू? इथेच आहे, बोला ना. वाटत नाहीये तू घरातच आहेस म्हणून. हो म्हणजे जरा बाहेर आलोय. ठीक आहे, मुद्द्यावरच येतो. तुझ्या वडिलांनी मला शब्द दिलाय की आर्याचं लग्न तुझ्याशीच होईल म्हणून. मी म्हटलं त्यांना मला हे तुझ्या तोंडून ऐकायचंय, आणि खरंच मला तुझ्या तोंडून ऐकायचंय. तू आर्याशी लग्न करणार आहेस की नाही? हे बघा अंकल, काल तुमच्याच समोर माझं लग्न झालंय, आणि विवाहित असताना दुसरं लग्न करणं हे माझ्यासाठी पाप आहे. मी माझ्या वतीनं माझ्या वडिलांचा शब्द मागे घेतो. हे बघ, पप्पा काय म्हणाला तो? सांगा ना काय म्हणाला. पप्पा सांगा ना काय म्हणाला तो. आर्या, अरे बाबा, अरे तू काय स्वतःला बॉलिवूडच्या पिक्चरचा हिरो वगैरे समजायला लागला का? अरे घरातून काय पळतोय, मोठे मोठे डायलॉग काय मारतोय? अरे सारंग भावा, आपली खलनायकांची यादी वाढतच चालली आहे राव. आणि त्यात हिरोला साथ देणाऱ्या मित्राच्या जीवावर येऊ शकतं हे जरा ध्यानात असू द्या, नाहीतर तुझा व्हायचा शेवट गोड आणि माझा फुटायचा फोड. लेकीला पाहिल्यावर सगळी आग शांत झाली. आत्माराव, अरे बरीच प्रगती केलेली दिसते. हे सगळं दान म्हणायचं की स्वतःच्या पैशाने विकत घेतले? कांताशेठ, जास्तीच्या चौकशा करायची गरज नाहीये. निघायचं बघ. गेलो असतो पण मुदत संपले ना. त्यात पैसे पण परत मिळालेले नाहीत आणि मिळणार पण नाहीत काय.